पुन्हा एकदा स्वागत. 12वीचा सिलेबसचा विचार करता आपल्या पोएम्स पूर्ण संपलेल्या आहेत आणि जवळजवळ लेसन्स पण 50% जास्त आहेत, कारण आता 2 लेसन कमी झालेले आहेत. टोटल 6 लेसन परीक्षेला येणार आहेत, त्यातले आपले 4 झाले. त्यानंतर रायटिंग स्किल पूर्ण बाकी आहे, ग्रामर बाकी आहे आणि नॉवेलचं शेवटचं नॉवेल बाकी होतं, ते आज आपण आता पूर्ण करणार आहोत. ठीक आहे. व्यवस्थित अभ्यास करायला आता सुरुवात करायला हरकत नाही, कारण सर्व आता गोंधळ बऱ्यापैकी कमी झालेला आहे. सिलेबस कोणता येणार होता कोणता नाही ते सर्व क्लॅरिफाय झालेलं असल्यामुळे आणि आपल्याकडे अभ्यास करायला बरेचसे सोर्सेस उपलब्ध आहेत यूट्यूबच्या माध्यमातून, त्यामुळे जोरदार अभ्यास करायला आता हरकत नाही, अभ्यास सुरू करायला हरकत नाही. हे सर्व तुम्ही मनापासून सगळं अभ्यासून घ्या, समजून घ्या. त्यानंतर पुन्हा नंतर परीक्षेच्या दृष्टीने पण मधून ते व्हिडिओ बनतच राहतील. परीक्षेला प्रश्न कसे येतात, उत्तरं कशी लिहायचे, ते आपलं वर्षभर सुरूच राहणार आहे. पण सध्या फक्त पूर्ण तोंड ओळख अत्यंत डिटेलमध्ये मायन्यूटली हे जरी अभ्यासलं तरी इतर कुठल्या गोष्टीची गरज राहणार नाही, अशा पद्धतीने आपण कव्हर करतो आहे, तुमच्या लक्षात आलंच असेल. पुढचा जे नॉवेल आहे शेवटचा, त्या नॉवेलचं नाव आहे द साइन ऑफ फोर. साइन ऑफ फोर हे जे नॉवेल आहे ते क्राईम फिक्शन आहे. हां, तुम्हाला ज्यावेळेस मी फिक्शनचा पार्ट सुरू केला होता, पहिल्या पार्टमध्ये सर्व प्रकार समजून सांगितलेले आहेत. जसा सायन्स फिक्शन असतो तसा क्राईम फिक्शन असतो. आणि क्राईम फिक्शनचा माइलस्टोन म्हणजे हे लेखक कोण, सर आर्थर इग्नॅटियस कॉनन डॉईल नावाचे लेखक. यांनी जी नॉवेल्स लिहिलेली आहेत त्यांना आपण क्राईम फिक्शन म्हणतो. ही सगळी क्राईम फिक्शन्स काय आहेत, माइलस्टोन्स आहेत. त्यांनी एक पात्र निर्माण केलेलं आहे, अजरामर पात्र, शेरलॉक होम्स. अत्यंत तीक्ष्ण बुद्धीचा हा व्यक्ती फक्त ऑब्झर्वेशनने कसा गुन्हा घडला असेल तो आपल्या मनात ते चित्र उभं करू शकतो आणि ते चित्र उभं केल्यानंतर बरोबर तो छडा लावतो तो झालेल्या गुन्ह्याचा. असं ते एकदम भारी पात्र बनवलेलं आहे. साधारणतः 25 वर्षापासून हा व्यक्ती शेरलॉक होम्स डिटेक्टिव्ह म्हणून काम करतो आणि एक डॉक्टर वॅटसन जे स्वतः फिजिशियन आहेत ते मागच्या 18 वर्षापासून या शेरलॉक होम्ससोबत त्यांना असिस्ट करतात. आता लेखक स्वतः फिजिशियन आहेत, कदाचित ते कारण असेल की त्यांनी शेरलॉक होम्ससोबत एक फिजिशियन ठेवला. शेरलॉक होम्स हा मेन पात्र असतो त्या सर्व कथांमध्ये. ब्रिटिश रायटर आहेत हे. त्यानंतर ओरिजिनली अ फिजिशियन अँड इन 1887 ही पब्लिश्ड अ स्टडी इन स्कारलेट, द फर्स्ट ऑफ 4 नॉवेल्स अँड मोर दॅन 50 शॉर्ट स्टोरीज अबाउट होम्स अँड डॉक्टर वॅटसन. एकूण 4 जे नॉवेल्स लिहिले त्यातलं जे पहिलं नॉवेल होतं स्कारलेट नावाचं, ते त्यांनी कधी पब्लिश केलं, 1887. 4 नॉवेल्सपैकी पहिलं नॉवेल. ठीक आहे. त्यानंतर ज्या स्टोरीज त्यांनी लिहिल्या शेरलॉक होम्स वगैरेच्या, त्या जवळजवळ 50 कथा आहेत. एकूण 50 शॉर्ट स्टोरीज आहेत. त्यात महत्त्वाच्या कथा डॉक्टर वॅटसन आणि शेरलॉक होम्सच्या सोबत आहेत, परंतु त्या व्यतिरिक्त अजूनही काही कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्या कथांमध्ये महत्त्वाचं जे दुसरं पात्र आहे ते पात्र आहे प्रोफेसर चॅलेंजर. प्रोफेसर चॅलेंजर नावाचं अजून एक पात्र त्यांनी क्रिएट केलेलं आहे आणि ते पात्र त्यांनी कशासाठी क्रिएट केलं, फॅन्टसी आणि सायन्स फिक्शनसाठी. ते पण प्रसिद्ध आहे. त्यांनी अजून एक कॅरेक्टर जन्माला घातलेलं आहे. त्या कॅरेक्टरचं नाव आहे ब्रिगेडियर जेरॉर्ड. हा नेपोलियन सोल्जर आहे आणि हे कॅरेक्टर त्यांनी ह्युमरस कॅरेक्टर म्हणून छानपैकी नावारूपाला आणलेलं आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी कथा लिहिलेल्या आहेत, कादंबरी लिहिली आहेत, नाटकं लिहिली, कविता लिहिली, ऐतिहासिक कादंबऱ्यासुद्धा त्यांनी लिहिलेल्या आहेत. सर्वात पहिली जी शॉर्ट स्टोरीज होती ती होती हॅपकक जेफसन्स स्टेटमेंट. आणि हे जे आता आपलं जे नॉवेल आहे 2 नंबरचं द साइन ऑफ फोर, हे 2nd नंबरचं नॉवेल त्यांनी लिहिलं होतं. आणि या नॉवेलनंतर मग ते क्राईम फिक्शन लिहिणारे एक मोठे लेखक म्हणून उदयास आले. कळून गेलं की या माणसात कोणते कौशल्य आहे, कोणते गुण आहेत. कोणता मनुष्य, सर आर्थर इग्नॅटियस कॉनन डॉईल नावाचा हा लेखक. ठीक आहे. तर आता हे जे शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॅटसन नावाचं जे पात्र आहे ह्या कथेतलं, ते एक मिस्ट्री सॉल्व करतात. ती मिस्ट्री आहे ट्रेझरी म्हणजे खजाना आणि मर्डर खून या संबंधित मिस्ट्री आहेत. ते गुढ उकलण्याचं एक सुंदर काम खूप विशेष पद्धतीने ते या कादंबरीमध्ये करतात, ते आपल्याला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. मग आपण आता बघणार आहोत ही कादंबरी. काय नाव तिचं, द साइन ऑफ फोर. तर आउटलाईन आहे आपल्याला, थीम आहे आपल्याला, त्यानंतर प्लॉट आहे आणि सिनॉप्सिस आहे. ते सगळं आपल्याला आता समजून घ्यायचं आहे. व्यवस्थित मन लावून आहे का, कारण 4ही पार्ट्स ऐकल्याशिवाय पूर्ण स्टोरी क्लिअर होणार नाही. बारीक बारीक गोष्टी ज्या नाही दिलेल्या त्या मी तुम्हाला सांगत राहणार आहे अधूनमधून, ज्या आपल्या याच्यात दिलेल्या नाही, कारण त्या गोष्टी सांगितल्यावर लिंक लागायला जास्त सोपं जाणार आहे. ठीक आहे. आता काय होतं की द नॉवेल बिगिन्स विथ होम्स अँड डॉक्टर वॅटसन एंगेज इन अ डिस्कशन when Mary Marston, a young woman who desires Holmes' advice, soon visits the two at their places. आता डॉक्टर वॅटसन होम्स आपल्या घरी डिस्कस करत आहेत
आणि त्याच वेळेस मेरी वॅटसन नावाची एक महत्त्वाचं पात्र या कादंबरीतलं तिथे येतं एक सल्ला विचारायला. काय काय नाव बघितलं आपण आता? डॉक्टर वॅटसन नाव तुम्हाला माहिती, त्याच्यानंतर शेरलॉक होम्स माहिती, यानंतर तिसरं जे महत्त्वाचं कॅरेक्टर आहे ते मेरी मॉर्स्टन. मेरी मॉर्स्टन. अजून कोणते कोणते पात्र आहेत मी ते तुम्हाला सांगून देतो. मेरी मॉर्स्टन, मेजर शोल्टो, थॅडियस शोल्टो नावाचे 2, त्यानंतर टोंगा नावाचं एक कॅरेक्टर आणि टॉबी नावाचं एक कॅरेक्टर. टॉबी नावाचं कॅरेक्टर जरा वेगळं आहे, ते तुम्हाला कदाचित पुस्तकात दिलेलं नसेल, पण त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. कदाचित त्याचा उल्लेख पण आलेला नसेल पुस्तकात, मला तरी वाटतं नाही आलेला. त्याचं महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे कथेतलं, कादंबरीतलं. ठीक आहे. तर आता काय होतं मग या मीटिंग ते दोघं काय करत आहेत, डिस्कस करत आहेत. मेरी वॅटसन येते आणि सल्ला घ्यायला येते. आता सल्ला घ्यायला येते तर काय कथा सांगते बघा ती. जी मीटिंग होते त्या तिघांमध्ये ती सांगते की ड्युरिंग द मीटिंग मेरी टेल्स दॅट आफ्टर हर फादर डिसअपियर्ड अंडर मिस्टेरियस सर्कमस्टन्सेस सम 10 years ago शी बिगॅन रिसिव्हिंग लार्ज पर्ल इन द मेल ऑन द सेम डे ऑफ एव्हरी इयर. ती सांगते की 10 वर्षापूर्वी अचानक गूढपणे तिचे वडील गायब झाले. आता इथे काय म्हटलेलं आहे की त्याच दिवशी दरवर्षी एक मोती तिच्यापर्यंत यायला लागला. ॲक्च्युली आता तोच दिवस म्हणजे कोणता दिवस आहे तो इथे उल्लेख केलेला नाही, तो मी तुम्हाला सांगणार म्हणजे स्टोरी क्लिअर होईल. आता ह्या हे जे पात्र आहे कोण, मेरी मॉर्स्टन. आता मेरी मॉर्स्टनचे वडील 10 वर्षापूर्वी गायब झाले, मात्र तिला जे मौल्यवान मोती दरवर्षी विशिष्ट एका दिवशी तिच्याकडे यायला लागले ते वडील गायब झाल्यानंतर 4 वर्षांनी यायला लागले. वडील वारले त्या दिवसापासून नाही. कन्फ्युजन होऊ शकतं ही ओळ वाचल्यावर, ते कन्फ्युजन मी क्लिअर करून देतो की तिचे वडील गायब झाल्यानंतर 4 वर्षानंतर विशिष्ट एके दिवशी रोज अत्यंत मौल्यवान मोठा मोती तिच्या घरी पत्राद्वारे यायला लागला. शी टेल्स दॅट शी हॅज रिसिव्ड अ लेटर इन्स्ट्रक्टिंग हर टू गो विथ द अकंपनिमेंट ऑफ 2 friends टू लिझियम थिएटर. आता शेवटचा जो मोती आला त्याच्यासोबत एक पत्र आलं. त्या पत्रात काय लिहिलेलं होतं की तुला भेटायला यायचं आहे. आता पत्रासोबत पत्ता दिलेला एक काय लिझियम थिएटरजवळ यायचं. एकटं यायला भीती वाटत असेल तर 2 मित्रांना घेऊन ये. आता जो मोती आला होता शेवटचा तो कितवा होता मी तुम्हाला सांगतो, तो 6वा मोती होता. तो जर 6वा मोती असेल, दरवर्षी एक मोती येतो. वडिलांना गायब होऊन जर 10 वर्ष झाले त्याचा अर्थ काय होतो की वडिलांना गायब झाल्यानंतर 4 वर्षापासून रोज हा मोती तिच्यापर्यंत यायला लागला. आता जी माहिती याच्यात नाही ती मी जी तुम्हाला देतो आहे ती लक्षात ठेवा, कारण ते पुढे समजायला पुढचा भाग समजण्यासाठी आवश्यक आहे. द लेटर गिव्ज अ हिंट दॅट सम इनजस्टिस हॅज बीन डन टू हर. त्या लेटरमध्ये एक मुद्दा पण आलेला आहे. तो मुद्दा काय आहे की त्या मुद्द्यामध्ये एक हिंट दिलेली आहे. ती हिंट अशी आहे की चुकून म्हणा कशामुळे म्हणा आमच्याकडनं तुझ्यावर काय झालेला आहे, अन्याय झालेला आहे, अशी माहिती त्या पत्रातून येते इनडायरेक्टली, म्हणून तिथे हिंट शब्द वापरलेला आहे. आता होम्स अँड वॅटसन ॲग्री टू अकंपनी मेरी. दोघं तयार होतात तिच्यासोबत जायला. सून वॅटसन अँड मेरी आर अट्रॅक्टेड टू वन अनदर. आता आउटलाईन आहे त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की लगेच कसं काय. ॲक्च्युअल नॉवेलमध्ये भरपूर त्यात ज्यावेळेस आपली जी केस आहे ही मेरी कोणाला देते, शेरलॉक होम्सचा. तर मधल्या काळात बरंच इन्व्हेस्टिगेशन तो करायला सुरुवात करतो. ज्या हॉटेलमधून गायब झाले त्या हॉटेलमध्ये जाणार, त्यांचं त्या ठिकाणी काय लगेज होतं त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणार, मेरीला अनेक प्रश्न विचारणार, येणं जाणं सुरू होणार. मग या महत्त्वाच्या कालावधीमध्ये हा जो डॉक्टर वॅटसन आहे शेरलॉक होम्सचा सहकारी आणि मेरी दोघं एकमेकांकडे अट्रॅक्ट होत आहेत. चांगली मैत्री त्यांच्यामध्ये होते. ठीक आहे. When the 3 are heading to the Lyceum Theatre, Holmes, Watson and Mary, they are whisked away in a darkened carriage to a strange house. आता काय झालं की मेरीसोबत ते जायला तयार आहे. ते निघाले, लिसियम थिएटरच्या समोर आले. तिथे एक घोडागाडी येऊन उभी राहिली, विचारपूस केली, ओळख पटली आणि त्या तिघांना घेऊन ती जी घोडागाडी आहे ती कुठे गेली, अत्यंत स्ट्रेंज विचित्र अशा घरी घेऊन गेली. ठीक आहे. विदिन दे फाइंड अन एसेंट्रिक जंटलमॅन नेम थॅडियस शॉल्टो. आता मध्ये गेल्यावर त्यांना एक व्यक्ती भेटतो, त्याचं नाव आहे थॅडियस शोल्टो, महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. आता त्याच्यासाठी शब्द काय वापरलेला आहे, विशेषण काय वापरलेलं आहे, एसेंट्रिक म्हणजे विचित्र. आता विचित्रवरून आपल्याला काही समजणार नाही, पण त्याचं मी तुम्हाला सांगतो माहिती. तो अत्यंत विक्षिप्त आहे म्हणजे नॉर्मल नाही आहे. हाताचा थरकाप उडतो. जे घरगुती वातावरण आहे अत्यंत गूढमय आहे. आजूबाजूला बघितलं तर असं वाटेल आपण एखाद्या इंडियन व्यक्तीच्या घरी आलेलो आहे. ते इंडियन लोक तो हुक्का वगैरे ओढतात, तशी हुक्का वगैरे ओढायची सवय आहे त्याला. त्याशिवाय त्याला बोलताच येत नाही, आवाजात थरकाप होतो, बोलेल तर अत्यंत हळूहळू बोलेल
असं विचित्र ते कॅरेक्टर होतं, ते त्यांना तिथे भेटतं. त्याचं नाव काय आहे? थॅडियस शोल्टो. नाव लक्षात ठेवा, महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. He reveals that not only has Mary's father died, but also she is partial heir to a great hidden treasure. आता 2 खुलासे करतो. पहिला खुलासा असा करतो, 10 वर्षापूर्वी तिचे वडील गायब झालेले होते, तर तो खुलासा करतो की तिचे वडील ह्या जगात नाही. महत्त्वाची मिस्ट्री, महत्त्वाचं जी परेशानी होती मेरीची की वडील कुठे असतील ते क्लिअर झालं. वडील ह्या जगात नाहीत, नंबर 1. दुसरा खुलासा करतो की त्यांच्याकडे एक खजाना आहे आणि त्या खजानात ती सुद्धा हिस्सेदार आहे. हे 2 खुलासे तिथे कळतात. आता पुढची माहिती आपण बघू. थॅडियस गोज ऑन टू एक्सप्लेन दॅट हिज फादर ऑलवेज लिव्ड इन अ फिअर ऑफ मेन विथ वुडन लेग्स अँड ऑन ऑकेजन स्ट्रक आउट ॲट परफेक्ट स्ट्रेंजर्स हू वेअर सो हँडिकॅप्ड. एक महत्त्वाची माहिती सांगतो. कोण? थॅडियस शोल्टो. काय? त्याचे जे वडील होते ते नेहमी भीतीत जगायचे. त्यांना भीती कोणाची होती? एक पाय लाकडाचा असलेल्या लोकांची भीती होती. आणि असे लोक जे हँडिकॅप्ट होते ते त्याला भेटायचे आणि तो प्रचंड घाबरायचा त्या लोकांना. ठीक आहे. ऑन हिज डेथबेड द एल्डर शोल्टो रिव्हील्ड टू हिज सन्स द एक्झिस्टन्स ऑफ द ट्रेजर, बट जस्ट बिफोर ही कुड टेल देम वेअर इट वॉज, द फेस ऑफ बियर्डेड मॅन अपियर्ड इन द विंडो अँड द ओल्ड मॅन सफर्ड अ फॅटल हार्ट अटॅक. आता या भीतीपायी ना एक वेगळीच त्याची मानसिकता तयार झाली. तब्येत त्याची खूप त्यातून बिघडली आणि त्याला वाटलं की आता शेवटची वेळ आहे. तो 2 मुलांना बोलवतो. त्याला 2 मुलं असतात. 2 मुलांना बोलवल्यावर त्यांना तो सांगतो की आपल्याकडे खजाना आहे. पहिल्यांदा त्या मुलांना खजान्याची तो माहिती सांगतो आणि खजाना कुठे आहे हे सांगणार तेवढ्यात त्याला त्याच्या खिडकीमध्ये एक दाढीवाला व्यक्ती दिसतो. त्या दाढीवाल्या व्यक्तीला बघून तो प्रचंड घाबरतो. त्याला हार्ट अटॅक येतो आणि तो मरतो. खजाना कुठे आहे हे काय तो सांगू शकत नाही. आता पुढची माहिती. The next morning, a note was found affixed to the body. It read, "Sign of 4." Thaddeus proceeds to explain that, after searching for years for the treasure, his brother Bartholomew discovered it in a hidden attic in the family house. आता काय होतं, दुसऱ्या दिवशी गुपचूप कोणीतरी येऊन एक चिठ्ठी त्या डेड बॉडीजवळ ठेवून जातं आणि त्या चिठ्ठीवर एक साईन असतं आणि त्या साईनमध्ये 4 हा आकडा लिहिलेला असतो. तो 4 आकडा इंग्लिशमध्ये लिहिलेला नसतो, तर तो आपण मराठीत किंवा हिंदीत जसा 4 लिहितो इंडियामध्ये तसा 4 लिहिलेला असतो. इंग्लिशमधला 4 नाही आहे, लक्षात घ्या. आणि त्या ठिकाणी आता अंत्यविधी वगैरे झाल्यानंतर खजाना शोधायला सुरुवात होते. तर खूप मोठं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे ओरिजिनल नॉवेलमध्ये. खूप दिवस तो शोधतो, बरीच जागा खोदून काढतो घराच्या आसपासची आणि शेवटी वरती मजल्यावर एका ठिकाणी त्याला तो खजाना सापडतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी खजाना सापडलेला आहे आत्ता. म्हणून कदाचित ते पत्र आलेलं आहे मेरीला बोलवण्यासाठी. लिंक लावून घ्या स्टोरीची. ऑन हिज डेथबेड द ब्रदर्स father made them swear they would share the treasure with Mary Marston, who was some unknown claim in the fortune. आता का बरं बोलवलेलं असतं यांनी मेरीला? कारण मरताना शेवटच्या वेळेस जेव्हा 2 भावांना त्याने जवळ बोलवलं त्यावेळेस दोघांना त्याने शपथ घातलेली आहे, वचन घेतलेलं आहे की मेरी मॉर्स्टन नावाच्या मुलीचा सुद्धा या खजान्यात वाटा आहे आणि तिला तो द्यावा लागेल, असं मुलांकडनं तो मरता मरता वचन घेतो. ठीक आहे. Thaddeus concludes by entreating the 3 to accompany him to the family estate where they will divide up the fortune. मग आता थॅडियस काय सांगतो तिघांना, आता तुम्ही माझ्यासोबत चला, आपण माझ्या भावाच्या घरी जाऊ, त्याच्याकडे तो खजाना आहे आणि त्या खजानाचा आपण काय करू, 3 ठिकाणी हिस्से करू, असं तो त्या ठिकाणी सांगतो. असं म्हणून ते सर्व त्या भावाच्या घरी जायला निघाले. तो जो भाऊ होता तो वडिलोपार्जित इस्टेटीत राहत होता. मग थॅडियस शोल्टो या तिघांना घेऊन तिथे जात होता. त्यांच्या नशिबाने त्यांच्या वाट्याला जी प्रॉपर्टी आली होती त्याचे 3 भाग ते करणार होते. वेन दे अराइव्ड ॲट द फॅमिली इस्टेट द 3 फाइंड अ शेकन हाऊसकीपर हू क्लेम्स दॅट बार्थोलोम्यू हॅज नॉट एमर्ज फ्रॉम हिज लॉक्ड रूम ऑल डे. आता जेव्हा तिथे पोचल्यानंतर तिथली जी नोकराणी होती शेकन, खूप घाबरलेली होती, तिचा थरकाप उडालेला होता. तिने एक महत्त्वाची माहिती दिली. ती माहिती काय होती की हा जो बार्थोलोम्यू होता तो आपल्या घरात गेलेला आहे. सकाळपासून त्याने दरवाजा लॉक केलेला आहे आणि सकाळपासून बाहेर आलेला नाही आणि यामुळे ती जरा घाबरलेली होती. होम्स अँड
वॅटसन पिअर थ्रू द की होल ऑफ द रूम अँड फाइंड अन अननॅचरल ग्रीनिंग फेस लिअरिंग ॲट दॅम. आता चावी टाकायचं जे होल असतं त्याला आपण की होल म्हणतो. त्या की होलमधून यांनी आत डोकावून बघितलं तर त्यांना तिथे तो व्यक्ती दिसत होता. कोण? बार्थोलोम्यू दिसत होता. परंतु त्याचं जे एक्सप्रेशन्स होते ते खूप अननॅचरल होते. अत्यंत हावरटासारखा तो बघत होता आणि ते जे हास्य होतं ते हास्यसुद्धा हावरटासारखं होतं. ते सगळं अननॅचरल होतं, ते त्यांना जाणवलं. मग आता नाईलाज होता, त्यांना तो दरवाजा तोडावा लागला. ब्रेकिंग डाऊन द डोअर दे फाइंड द बॉडी ऑफ बार्थोलोम, अ पॉयझन थॉर्न लॉज्ड इन हिज नेक. आत शिरले, दरवाजा तोडून म्हणा काही दुसऱ्या मार्गाने. मला जे माहिती ते चावीनेच तो माहीर होता शर्लॉक होम्स. तो दरवाजा उघडतो, आत जातो, तो त्यांना त्याची बॉडी दिसते, म्हणजे डेड बॉडी. आणि त्याच्या मानेला एक विषारी काटा असा घुसलेला असतो. तो बघतो आणि तिथे त्यांना तो मेलेला सापडतो, मेलेला आढळतो. आफ्टर इन्व्हेस्टिगेटिंग फॉर सम टाइम होम्स कॉन्क्लूड्स दॅट 2 persons, वन ऑफ हुम हॅड अ वुडन लेग, कमिटेड द क्राईम. आता मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे शेरलॉक होम्स कशासाठी प्रसिद्ध आहे. अत्यंत बारीकपणे प्रत्येक गोष्ट निरीक्षण करतो. काय घडलं असेल ते त्याला समजतं, व्हिज्युअलाइज करतो तो मनात आणि ते लगेच सर्वांना सांगतो. आश्चर्यकारक असतो. तो म्हणतो 1 नाही 2 माणसं होते, त्यातल्या एकाचा पाय लाकडी होता आणि यांनीच तो क्राईम केलेला आहे असं तो जाहीर करून टाकतो. याच्यात त्याची कल्पकता दिसते, त्याचं मायन्यूट डिटेल्स त्याला समजतात. त्याचं असं बारीक सारीक गोष्टी समजून घेण्याचं ज्ञान आपल्याला पटकन कळतं. त्यानंतर अकॉर्डिंग टू होम्स द सेकंड पर्सन वॉज अन स्पेशली इंटरेस्टिंग इंडिव्हिज्युअल. दुसरा जो व्यक्ती त्यात तो मात्र इंटरेस्टिंग आहे असं त्याच्या लक्षात आलेलं असतं तो सांगतो. पण इंटरेस्टिंग आहे तर कशा पद्धतीने ते अजून आपल्याला कळलेलं नाही, ते नंतर कळेल. इट ऑल्सो बिकम्स ॲपरंट दॅट द मर्डरर्स हॅव स्टोलन द आग्रा ट्रेजर. आणि एक गोष्ट क्लिअर होते, कशासाठी ते आलेले होते? आग्रा ट्रेजरसाठी आलेले होते. आग्राहून आणलेल्या खजानासाठी ते आलेले होते. डेड बॉडी आहे म्हणजे खजाना गायब असेल हे त्या ठिकाणी काय झालं? क्लिअर झालेलं आहे. आता काय होतं पुढे? ही एक महत्त्वाची त्या ठिकाणी घटना घडलेली आहे. वन ऑफ होम्स डिडक्शन्स म्हणजे कोणता अर्थ या ठिकाणी? त्याचं कॉन्क्ल्युजन. वन ऑफ होम्स डिडक्शन रिव्हिल्स दॅट द वुडन लेगेड मॅन स्टेप्ड इन क्रिओसोट ड्युरिंग हिज एस्केप. एक कॉन्क्ल्युजन आहे की जेव्हा ते पळून जात आहेत त्यावेळेस जो वुडन लेग आहे, वुडन लेगवाला व्यक्ती आहे लाकडी पाय असलेला, त्याचा पाय कुठे पडतो? क्रिओसोट. क्रिओसोट म्हणजे टर्पंटाईनचा प्रकार असतो. लाकडी जे फर्निचर असतं त्याला लावायचं जे औषध असतं टर्पंटाईन, त्याच्यात त्याचा पाय पडतो असं त्याचं फाइंडिंग निघतं. आता ही एक प्रकारे काय मिळाली? लीड मिळाली. लीड म्हणजे काय? हे जे गुन्हे शोधून करणारे पोलीस असतात किंवा डिटेक्टिव्ह असतात त्यांना लीड हवा असतं, म्हणजे एक क्ल्यू हवा असतो ज्याच्याद्वारे ते पुढे जातात. आता क्रिओसॉट हा झाला क्ल्यू किंवा लीड. या लीडद्वारे आता त्यांना पुढे जायचं असतं. होम अँड वॅटसन बॉरो अ डॉग टू फॉलो द सेंट. याचा वास येतो तुम्हाला माहिती आहे, टर्पेंटाईनचा किंवा लाकडाच्या फर्निचरला लावायच्या औषधाचा वास येतो विशिष्ट. तर त्या सेंटच्या मागावर त्यांना जायचं आहे. आता देअर सर्च लीड्स देम टू द एज ऑफ द थेम्स. काय होतं? त्याच्यासाठी आता वॅटसनला सांगतो जा आपला डॉग घेऊन ये. त्या डॉगचं नाव असतं टॉबी. मी तुम्हाला सुरुवातीला जी पात्रांची नावं सांगितली त्यात एक नाव सांगितलं होतं टॉबी. टॉबी हा मनुष्य नाही, तो काय आहे? कुत्रा आहे. त्या कुत्र्याला मागवलं जातं. कुत्रा मग त्या सेंटच्या मागावर जातो आणि शेवटी ते एका नदीच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचतात. त्या नदीचं नाव असतं थेम्स. व्हेअर इट इज क्लिअर द 2 criminals हायर्ड अ बोट. आणि एक गोष्ट क्लिअर होते, तिथे एक बाई असते, याच्यात दिलेलं नाही. ती बाई त्यांना सांगते की 2 माणसं आले होते, एकाचा पाय लाकडाचा होता आणि ते एक बोट त्यांच्याकडनं भाड्याने घेऊन गेलेले आहेत. ओव्हर द नेक्स्ट फ्यू डेज होम्स रिक्रूट्स हिज बेकर स्ट्रीट इररेग्युलर्स, अ गँग ऑफ स्ट्रीट अर्चिन्स टू सर्च द रिव्हर फॉर द बोट. आता या ठिकाणी बेकर स्ट्रीट नाव आलेलं आहे. बेकर स्ट्रीट म्हणजे हा असा रस्ता आहे ज्या रस्त्यावर याचं घर आहे. तिथे राहणारे जे रस्त्यावरचे मुलं होती, स्ट्रीट अर्चिन्स, आगाऊ टुक्कार मुलं. टुक्कार म्हणणं तर चुकीचा शब्द आहे, पण अत्यंत वात्रट मुलं असतात. त्यांना तो हायर करतो, म्हणजे त्यांना पैसे देतो आणि ती नदीत बोट शोधायला लावतो. नदीच्या किनाऱ्यावर कुठे सापडते का ते मुलं कामाला लागतात आणि ते मुलं ती बोट शोधून काढतात. आणि दुसरी गोष्ट याला शोधायची असते की ती बोट आता कधी तिथून लॉन्च होणार आहे. म्हणून काय करतो तो स्वतः काय करतो? when these efforts fail, Holmes in disguise makes a search himself and discovers that the boat, the Aurora, has been camouflaged. तो स्वतः डिस्गाईज करतो, म्हणजे वेषांतर करतो आणि हे शोधून काढतो की ती बोट काय केलेली आहे? लपून ठेवलेली आहे. कॉम्युफ्लोज म्हणजे गायब करणे. ॲक्च्युली ती लपून ठेवलेली असते आणि ती कधी लॉन्च होणार, तिथून कधी जाणार
ही माहिती तो काढतो. त्या बोटच्या आजूबाजूला फिरून वेषांतर करून ते जे लाकडी पाय असलेला मनुष्य ते काय गप्पा मारतात त्याच्यातून तो शोधून काढतो की ही बोट कधी लॉन्च होणार आहे. दॅट नाईट होम्स, वॅटसन अँड सेव्हरल ऑफिसर्स परस्यू द ऑरोरा इन अ पोलीस बार्ज. ऑरोरा काय, बोटीचं नाव आहे. आज तुम्ही जर रशियाचा अभ्यास केला तर रशियाच्या ज्या भारी भारी युद्धनौका असतात त्यांचं नाव ऑरोरा असतं. याने वेषांतर करून ती बोट लॉन्च होण्याचा वेळ शोधून काढलेला असतो. ज्या दिवशी लॉन्च होणार आहे हा पोलिसांना घेऊन पोलिसांच्या बार्जमध्ये मग पाठलाग करतात. कशाचा, त्या बोटीचा पाठलाग करतात. ऑरोरा नावाच्या बोटीचा. बार्ज म्हणजे काय, ही पण एक बोटीचाच प्रकार आहे, लांब अशी ते, त्याच्यात भरपूर माणसं मावतात. मग हे काय करतात त्या ठिकाणी आता चेझिंग करणार आहेत त्या बोटीचा. दे ग्रॅज्युअली ओव्हरटेक द बोट आणि हळूहळू ते पाठलाग करता करता त्या बोटीला ओव्हरटेक करतात. हा प्रवास आहे पाण्यातला बोटीचा. त्या ठिकाणी ते पाठलाग करत करत त्यांना ती बोट सापडते, पाठलाग करतात आणि ते काय बघतात की त्या जहाजामध्ये, त्या बोटीमध्ये एक वुडन लेग्ड मनुष्य आहे, लाकडी पायाचा मनुष्य आहे आणि एक स्मॉल पिग्मी नेटिव्ह. जो इंटरेस्टिंग व्यक्ती होता तो कोण निघाला, स्मॉल पिग्मी नेटिव्ह. नेटिव्ह म्हणजे कुठे राहणारा, तो अंदमान निकोबार बेटावर सापडणारे जे बुटके आदिवासी असतात त्यांना पिग्मी म्हणतात. तर तो त्यांना तिथे सापडतो. हे पाठलाग करत असतात. त्यामुळे तो नेटिव्ह पिग्मी काय करतो, तुम्हाला एक नाव आलं होतं ना, टोंगा. टोंगा नावाचं जे पात्र म्हणजे हा नेटिव्ह, पिग्मी नेटिव्ह. आता त्याच्याकडे एक पाईप आहे. त्या पाईपात तो पॉयझनस ती सुई किंवा काटा टाकतो, जोरात फुकतो आणि समोरच्याच्या शरीरात तो घुसला की त्याचं पॉयझन शरीरात जातं, जहाल पॉयझन आणि व्यक्तीचा मृत्यू होतो. तर आपला पाठलाग करतोय हा शेरलॉक होम्स. म्हणून तो नेटिव्ह काय करतो, आपला पाईप काढतो, त्याच्यात तो पॉयझनस काटा टाकतो आणि त्याच्यावर हल्ला करतो. पण आधीच याला माहिती असतं असं काही होणार आहे शेरलॉक होम्सला. तो तयारीत असतो. तर काय, शरीरात त्याचे जाडसर कपडे असतात, काही होत नाही, चुकवतो तो वार. परंतु वॅटसन आपल्या बंदुकीने काय करतो, त्या पिग्मीला शॉट करतो. त्या अंदमानच्या आपल्या देशातील व्यक्तीला तो मारून टाकतो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. मग आता एकटाच उरतो हा. द ऑरोरा रन्स ग्राउंड अँड द वुडन लेगेड मॅन बिकम्स एन्ट्रॅप्ड इन द मड. सबसिक्वेंटली ही इज कॅप्चर. ग्राउंडपर्यंत जाते ती बोट. तो त्या बोटीतून उतरतो, मात्र बाहेर चिखल असतो. त्याला एकच चांगला पाय, एक लाकडी पाय, चिखलात फसतो आणि तो पकडला जातो. द वुडन लेगेड मॅन हुज नेम इज जोनाथन स्मॉल. आता आपल्याला याच्या नावाची ओळख होते. काय नाव आहे या लाकडी पाय असलेल्या कॅरेक्टरचं? आपण जे जे कॅरेक्टर पाहिले त्या त्या कॅरेक्टरमधला हा महत्त्वाचा व्यक्ती, याचं नाव असतं जोनाथन स्मॉल. आता त्याला बेकर स्ट्रीटवर म्हणजे शेरलॉक होम्सच्या घरी घेऊन येतात. आयर्न बॉक्स असतो त्याच्याकडे, ज्याचा खरा म्हणजे जी मुख्य थीम आहे त्या आयर्न बॉक्स म्हणजे खजान्याची पेटी, त्याच्या भोवती फिरते. ती पेटी पण सोबत आणली जाते. ठीक आहे. विच वॉज फाउंड ऑन द बोट. बोटमध्ये सापडलेली असते ती. कॅप्टन स्मॉल. कॅप्टन स्मॉल म्हणजे जोनाथन स्मॉल, त्या बोटीचा कॅप्टन असतो ना आता तो, म्हणून तिथे कॅप्टन शब्द वापरलेला आहे. आता सगळी स्टोरी सांगायला सुरुवात करतो तो. रिले म्हणजे काय, कशा घटना एक 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 होत गेल्या त्या सगळ्या तो आता सांगणार आहे आपल्याला. ही गोष्ट आहे आग्रा ट्रेजरच्या बाबतीतली. आता तो सुरुवात करतो. तर सुरुवात असते फोर्ट्रेस गेटकीपर. फोर्ट्रेस म्हणजे काय, आपल्याला काय म्हणतात त्याला, किल्ला असतो, किल्ल्याच्या आजूबाजूला तटबंदी बांधलेली असते. त्या तटबंदीला काय म्हणतात, फोर्ट्रेस म्हणतात. तर ह्या ठिकाणी त्याला गेटकीपर म्हणून अपॉइंट केलेलं असतं. तिथून ती स्टोरी सुरू होते. पुढे काय होतं की स्मॉल एक्सप्लेन्स दॅट ही वॉज अप्रोच्ड बाय 3 अरब गार्ड्स अँड ऑफर्ड अ शेअर इन अ ग्रेट फॉर्च्यून इफ ही वुड हेल्प देम मर्डर द मॅन हू कॅरीड इट. ते त्याला ऑफर देतात. 3 अरब त्याच्याकडे येतात. ते सांगतात की हा जो त्या 3 व्यक्तींमधला एक व्यक्ती एका माणसाला आणणार आहे, त्या माणसाकडे खजाना असणार आहे, त्या माणसाला आपण मारू आणि याने जर मदत केली तर त्याचा वाटा दिला जाईल आणि मदत नाही केली तर स्मॉलला मारून टाकण्यात येईल. त्यामुळे स्मॉललाही श्रीमंत व्हायला आवडणार होतं. स्मॉल लगेच त्या गोष्टीसाठी काय होतो, तयार होतो. आता काय होतं की व्हेन द मॅन अँड एमिसरी फ्रॉम वेल्दी शीख अराइव्ड. एमिसरी म्हणजे तो शीख व्यक्तीने पाठवलेला आहे, श्रीमंत आहे तो शीख व्यक्ती. या एमिसरीला म्हणजे त्याचा नौकर खजाना घेऊन इकडं किल्ल्यात पाठवले बहुतेक राजाला भेटण्यासाठी. राजाला भेटू द्यायचं नाही, त्याच्या आधी त्याचं मर्डर करायचं आणि खजाना हिसकून घ्यायचा, गायब करायचा असं ठरलेलं असतं. होतंही तसंच. त्या ठिकाणी 3 लोक, ते 3 माणसं, 2 ऑलरेडी किल्ल्यात असतात आणि तो जो एक त्या वाटाड्या म्हणून घेऊन येत असतो. तिथं त्याला अडवतात, मारायचा प्रयत्न करतात. तो पळून जायचा प्रयत्न करतो. हा त्याचा रस्ता अडवतो. कोण, जोनाथन स्मॉल आपला लाकडी पायमध्ये टाकतो. तो खाली पडतो. मग तिघं त्याच्यावर अटॅक करतात आणि त्याला मारून टाकतात. नॉवेल जर वाचलं तर तुम्हाला ह्या घटना लक्षात येतील. पण ते काय करतात, येथे दिलेली नाही गोष्ट सांगतो, त्याला पुरतात जमिनीत. त्याच्यामुळे पुरावा सापडतो आणि त्या पुराव्यावरून या तिघांना नाही 4 अटक केली जाते. 4 लोक आहेत. हा 4चा आकडा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. स्मॉल वॉज सेंट टू पिनल कॉलनी ऑन द अंदमान आयलँड्स. आता अंदमान आयलँडवर पाठवलं जातं, रवानगी होते त्याची.
आता तो एक प्रकारे गुन्हेगार आहे, गुन्हा सिद्ध झालेला आहे, त्याला जेलमध्ये पाठवण्यात आलं. वेअर ही मॅनेज टू बी फ्रेंड अ नेटिव्ह टोंगा. तिथे एक टोंगा नावाचा मनुष्य त्याला भेटतो, ज्याच्याशी तो मैत्री करतो. आता ही मैत्री का होते त्याचं एक कारण आहे, या टोंगाला एक साप चावतो आणि जोनाथन स्मॉलला जडीबुटींचं ज्ञान असतं. त्याचा वापर करून तो टोंगाचा जीव वाचवतो. मग टोंगाचा जीव वाचवलेला असल्यामुळे टोंगा जोनाथन स्मॉलसाठी काहीही करायला तयार असतो, म्हणून या ठिकाणी त्यांची गट्टी जमते. टोंगा बिकम्स लॉयल कंपॅनियन. तो अत्यंत प्रामाणिक असतो, कारण जीव वाचवणाऱ्या व्यक्तीसाठी आदिवासी लोक काहीही करायला तयार असतात. स्मॉल ब्राईब 2 ऑफ द गार्ड्स ऑन द आयलँड, शोल्टो अँड मॉर्स्टन. अजून 2 कॅरेक्टर आले, शोल्टो आणि मॉर्स्टन. हे 2 मेजर हुद्द्यावर असलेले लोक आहेत. यांना तो ब्राईब म्हणजे लाच देतो. आता नावं लक्षात घ्या. ज्या व्यक्तीमुळे कथा सुरू झाली त्यातला एक व्यक्ती इथे आला. पहिला आहे शोल्टो, दुसरा मॉर्स्टन. मॉर्स्टन म्हणजे कोण? हा दुसरा तिसरा कोणी नसून मेरी मॉर्स्टनचा बाप, तिचे वडील, जे गायब झालेले आहेत, ज्यांच्या शोधासाठीही यांच्यापर्यंत आलेले. शोल्टो हा दुसरा व्यक्ती, हा त्या दोघी भावांचा बाप. कोण दोघी भाऊ? थॅडियस शोल्टो आणि बार्थोलोम्यू शोल्टो. या दोघं भावांचा हा पिता. हे दोघं अंदमानवर काय आहेत? गार्ड्स आहेत. या दोघांना तो लाच देतोय. कशाला? याला सोडण्यासाठी. आता इथून थोडंसं आपल्याला क्लिअर होईल की कथा नेमकी कुठे जात आहे. ठीक आहे. आता ते दोघं, त्या दोघांनाही पैशांचा प्रॉब्लेम असतो. त्या दोघांना एक वाईट सवय आहे. कसली? गॅमलिंग म्हणजे जुगार खेळण्याची. त्याच्यात बरेचसे पैसे हरून जातो. शोल्टो जास्त पैसे हरतो, त्याला पैशाची खूप गरज असते. शोल्टो तयार होतो आणि मॉर्स्टनला पण तयार करतो. द 2 ॲग्रीड अँड शोल्टो लेफ्ट टू ब्रिंग बॅक द ट्रेजर. आता तो जो खजाना आहे, कुठे गेला होता खजाना? तर जेव्हा त्या शीख एमिसरीला मारलं तेव्हा यांनी एका विशिष्ट ठिकाणी तो खजाना लपवून दिलेला या तिघांना माहिती आहे. त्याचा त्यांनी एक नकाशा बनवलेला आहे. तो नकाशा शोल्टोला दिला जातो आणि शोल्टोवर जबाबदारी टाकली जाते की जा आणि तो खजाना तू घेऊन ये. आता शोल्टो तो खजाना घ्यायला निघतो. पैसा किती वाईट आहे बघून घ्या आता. आफ्टर सम टाइम इट बिकेम अपरंट टू स्मॉल दॅट शोल्टो हॅड बेट्रेड हिम अँड ही एस्केप्ड फ्रॉम द आयलँड विथ टोंगा. काही काळानंतर या व्यक्तीला कळतं, कोणाला? स्मॉलला आणि मॉर्स्टनला पण कळतं की शोल्टोने आपल्याला फसवलेलं आहे. तो ट्रेजर घेऊन गायब झालेला आहे. मग त्या ट्रेजरच्या, त्या खजान्याच्या शोधासाठी टोंगाच्या मदतीने हा पळून जातो अंदमानवरून आणि शोल्टोच्या मागावर निघतो. हे आपल्याला आता समजलेलं आहे. आफ्टर मेनी इयर्स स्मॉल सॅट ट्रॅक डाऊन शोल्टो अँड अराइव्ड जस्ट इन टाईम टू सी हिम डाय. आपण सुरुवातीला बघितलं, तो मरतोय. कोण? शोल्टो. आपल्या दोघं मुलांना बोलवतोय. दोघं मुलांना बोलवून तो सगळं सांगतो की आपल्याकडे खजाना आहे, त्या खजानाचा वाटेकरी मॉर्स्टन पण आहे, तिला पण तो खजाना द्या, मेरी मॉर्स्टनला. पण मूळ खजान्याचे जे आता मालक आहे, चोरी केल्यानंतरचे, शोधत शोधत तो तिथे पोहोचतो. नेमका त्यावेळेस हा मरणार असतो. हा खिडकीत उभा राहून त्याला बघतो आणि तिकडे त्याला त्रास होत असतो. दोघं भावांशी बोलत असतो आणि त्याला खिडकीत तो दाढीवाला एक मनुष्य दिसतो. तो हाच असतो. तिथे येऊन पोचतो. याला बघून त्याला हार्ट अटॅक येतो आणि तो मरतो. मरण्याच्या दिवशी बरोबर ते तिथे येतो. आता दुसऱ्या दिवशी हळूच तो तिथे पोचतो. या मेलेल्या व्यक्तीच्या शरीराजवळ तिथं एक चिठ्ठी ठेवतो, एक कागद ठेवतो आणि त्या कागदावर साईन असतो 4चा आकडा. हा 4चा आकडा मराठीतला असतो. मराठीतला आकडा असतो तो मी तुम्हाला काढून दाखवतो कशा पद्धतीचा असतो तो. साधारणतः असा आकडा असतो 4चा. याच्यावरून आपल्या नॉवेलला नाव पडलं आहे साइन ऑफ 4. हा साइन ऑफ 4 आहे. या साइन ऑफ 4मध्ये मग त्या 4चं नाव असेल, राईट? 4 लोकांचं नाव. मग त्याच्यात आपला कॅप्टन स्मॉल आहे, ठीक आहे. आणि मग A1, A2, A3. ते अरब मंडळी आहे. खरं तर ते अरब वेशात असतात. ते अरब नाही आहेत, ते सिख आहेत. ते तुम्हाला नंतर कळणार आहे. तर अशा प्रकारचा तो कागद तिथे ठेवून जातो त्याच्या मृत्यूशय्येजवळ, ठीक आहे. फक्त आठवण करून देण्यासाठी की ह्या खजान्याचे मालक हे 4 लोक आहेत. याच्यावरून नाव पडलं आहे साइन ऑफ 4, ठीक आहे. आता पुढे काय होतं? आफ्टर द डेथ स्मॉल अफिक्स्ड द नोट दॅट वॉज फाउंड ऑन द बॉडी. ही ती नोट, अ रेफरन्स ऑफ हिमसेल्फ अँड हिज 3 अरब. स्वतःचा आणि इतर तिघांचा रेफरन्स. वेन ही रिटर्न टू द शोल्टो इस्टेट टोंगा आता मेल्यानंतर मग आपल्याला माहिती आहे तो खजाना शोधण्याच्या मार्गावर असतो. बार्थोलोम्यू बरीच शोधाशोध करतो. त्याला तो सापडतो. यांचं त्याच्यावर लक्ष असतं. खजाना सापडला यांना कळतं. हे तिथे पोचतात. बार्थोलोम्यूला मारून टाकतात आणि खजाना घेऊन पळून जातात, ठीक आहे. स्मॉल कॉन्क्लूड हिज नॅरेटिव्ह बाय रिव्हिलिंग दॅट इन द कोर्स ऑफ द चेज ऑन द थेम्स ही थ्रीव द ट्रेजर ओव्हरबोर्ड. स्मॉल इज टेकन टू प्रिझन अँड वॅटसन हू हॅज कम टू लव्ह मेरी मॉर्स्टन प्रपोजेस हर. आता काय होतं? सगळी स्टोरी समजलेली आहे. सगळा उलगडा झालेला आहे. आता प्रश्न असतो खजान्याचा. त्याला कुलूप लावलेला असतो. तो चावी मागतो. कुठे? तो म्हणे चावी मी नदीत फेकून दिली.
मग आपला जो शेरलॉक होम्स आहे त्याच्याकडे सगळ्या प्रकारचे हत्यारं असतात. त्या हत्याराने तो उघडतो आणि बघतो तर खजानाची पेटी खाली. त्याला विचारतो खजाना कुठे आहे, म्हणजे जिथे चावी आहे. चावी कुठे आहे, जिथे टोंगा आहे. हे सगळे ज्या ठिकाणी पाण्यात पडलेले असतात त्याने त्या ठिकाणी सगळा खजाना फेकून देतो. तो म्हणतो जर खजाना मला मिळणार नाही तर मी कोणालाच मिळू देणार नाही. मग खजाना गेलेला आहे हे बघून डॉक्टर वॅटसन काय करतो, मेरी मॉर्सनला प्रपोज करतो लग्नासाठी. आत्तापर्यंत तो करू शकत नव्हता कारण त्याला असं वाटत होतं आता जर आपण तिला प्रपोज केलं तर तिला वाटायला पैशांसाठी आपल्याला प्रपोज करत होता. पण त्याला संधी मिळाली आणि ती पण ते ॲक्सेप्ट करते. अशी स्टोरी संपते. आता आपण थीम बघणार आहोत. थीम काय आहे, थीम आहे द थीम ऑफ द नॉवेल रिव्हॉल्व्ज अराउंड द आग्रा ट्रेजर. आग्रा जो ट्रेजर आहे त्या ट्रेजरच्या आजूबाजूला म्हणजे खजानाच्या आजूबाजूला सगळी स्टोरी फिरते. आणि अजून दुसरी गोष्ट काय होती की तो खजाना ज्याच्याकडे येतो तिथे काहीतरी वाईट घटना घडते. अशी स्टोरी लक्षात घ्या. थीम काय आहे, खजानाच्या अवतीभोवती सगळी स्टोरी फिरणार आणि ज्याच्या ताब्यात खजाना येणार त्याचं काहीतरी बरं वाईट होणार. आग्रा ट्रेजर थ्रूआउट द स्टोरी द अपिअरन्स ऑफ द ट्रेजर लीड्स टू द डायरेक्ट अँड ऑफन ट्रॅजिक चेंजेस इन द लाईव्ह ऑफ द कॅरेक्टर बिकॉज ऑफ दिस. ट्रॅजिक चेंज होतात म्हणजे दुःखद प्रसंगाला सामोरं जावं लागतं ज्याच्याकडे खजाना येतो. ही खरी थीम आहे. It is important that the removal of the treasure would cause the characters to the earlier position. म्हणजे पुन्हा पहिल्या स्थितीला पोहोचून जातात ते लोक खजाना सापडल्यानंतर. हे आपण बघतो. पहिली पोझिशन कोणती, कुठे असतो आपला हा जोनाथन स्मॉल, जेलमध्ये असतो. मग खजाना सापडल्यावर पुन्हा कुठे गेला, जेलमध्ये गेला. असं त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. इन द केस ऑफ स्मॉल अ कन्विक्ट the re-emergence of the treasure leads him down a path that ends in murder. With the removal of the treasure he is a prisoner once again. एक मर्डर होतो, टोंगा मरतो, बार्थोलोम्यू मरतो आणि हा स्वतः पुन्हा जेलमध्ये जातो. हे सिक्वेन्स मी तुम्हाला अजून व्यवस्थितपणे समजून सांगणार आहे पुढे. ही इज अ प्रिझनर वन्स अगेन. मेरी मॉर्स्टन इज अ चार्मिंग यंग वुमन whom वॅटसन कंटेम्प्लेट्स मॅरिंग. खूप सुंदर आहे मेरी मॉर्स्टन. आणि डॉक्टर वॅटसनची इच्छा आहे की आपण हिच्याशी लग्न करावं. पण एक प्रॉब्लेम आहे, खजानाची माहिती झालेली आहे. त्याला वाटतं आपण जर आता प्रपोज केलं तर तिला वाटेल खजानासाठी. त्यामुळे तो काय करतो, बोलत नाही की त्याला तिच्यासोबत लग्न करायचं आहे. आता पुढे काय होतं, वेन इट इज डिस्कवर्ड दॅट द आग्रा ट्रेजर इज गॉन. आता आग्रा ट्रेजर गेलेलं आहे, आता मिळणार नाही हे त्याला कळतं. त्याला आनंद होतो ॲक्च्युली. त्याला आनंद एवढ्यासाठी होतो की तो प्रपोज करतो मॅरेजचं आणि ती ॲक्सेप्ट करते. अशी एक छोटीशी त्या ठिकाणी घटना घडलेली आहे. The shallowness of wealth and the destruction that can come through it is also seen prevailing throughout the novel. पूर्ण नॉवेलवर आपल्याला काय कळतं की पैसा ही एक उथळ गोष्ट आहे आणि ती समोर आली की नुकसानच होतं आहे सर्वांचं. ही गोष्ट त्या ठिकाणी समोर येते आणि संपूर्ण नॉवेलवर आपल्याला ती समजते. उदाहरण त्या ठिकाणी दिलेले असतीलच. द शॅलोनेस ऑफ द वेल्थ अँड द डिस्ट्रक्शन दॅट कॅन कम थ्रू इट इज ऑल्सो सीन प्रिवेलिंग थ्रूआउट द नॉवेल ॲज द आग्रा ट्रेजर डायरेक्टली अँड ॲडव्हर्सली अफेक्ट्स ऑलमोस्ट एव्हरीवन. जवळजवळ प्रत्येकाला अफेक्ट करत आहेत. तो काय, खजाना प्रत्येकावर परिणाम करतो आहे. इन द कोर्स ऑफ द स्टोरी द 6 एमिसरी अँड बार्थोलोम्यू आर बोथ मर्डर्ड फॉर द ट्रेजर. आता आपण बघितलं खजाना कोणाच्या हातात पाहिला आपण सर्वात सुरुवातीला, तो शीख व्यक्तीचा एमिसरी म्हणजे त्याचा नोकर माणूस, त्याच्याकडे खजाना होता. काय झालं, त्याचं मर्डर झालं, तो मेला. त्यानंतर तो खजाना कोणापर्यंत पोचला, त्या तिघं अरब आणि जोनाथन स्मॉल. मी वाचत नाही, तुम्हाला डायरेक्ट सांगतो आहे. काय होतं त्यांचं, काही गोष्टी नाही आहे याच्यात, त्याही मी तुम्हाला सांगतो आहे कारण नॉवेल वाचल्यावरच या गोष्टी कळणार आहेत. त्यांना जेलमध्ये जावं लागतं. त्यांना जेलमध्ये गेल्यानंतर पुढची स्टोरी काय घडली, हा पैसा कोणाकडे गेला, मेजर शोल्टोकडे. मेजर शोल्टोकडे हा खजाना गेला. मेजर शोल्टो एक क्षणसुद्धा आनंदाने जगू शकला नाही कारण तो तिथे जातो तेव्हा त्याला एक चिठ्ठी येते. त्या चिठ्ठीत त्याला असं कळतं की जोनाथन स्मॉल जेलमधून पळालेला आहे. त्या दिवसापासून त्याला हार्ट अटॅक येतो आणि त्याच्या आधी त्याला लाकडी पायाच्या माणसाची सतत भीती वाटत असते. अजिबात जगला नाही. ज्या घरात तो खजाना ठेवला आहे तिथेच थॅडियस शोल्टोसुद्धा आहे. तो पण विचित्र विक्षिप्त वागायला सुरुवात करतो. हा पैसा घेण्यासाठी मॉर्स्टनसुद्धा पोचतो कोणाच्या घरी, शोल्टोच्या घरी. तिथे त्यांचं भांडण होतं. मॉर्स्टनला अटॅक येतो आणि मॉर्स्टन मरून जातो. त्याच घरात पोचतो जिथे खजाना असतो. मग हा खजाना कोणाला सापडतोय, तो सापडतो बार्थोलोम्यूला. त्याच्यापर्यंत खजाना पोचला, त्याचं मर्डर झालं. खजाना घेऊन पळले. त्यानंतर कोण गेला, टोंगा गेला. टोंगा गेल्यानंतर पुन्हा जोनाथन स्मॉल जेलमध्ये गेला. प्रत्येकाला वाईट घटनेला सामोरं जावं लागतंय. हा उथळपणा आहे संपत्तीचा, हा उथळपणा आहे त्या संपत्तीमुळे येणाऱ्या गोष्टींचा, ट्रॅजिक इव्हेंट्स आहेत. ही स्टोरी आपल्याला या ठिकाणी समजलेली आहे, ही थीम आपल्याला समजलेली आहे.
आता एक रोमॅन्टिक कॉन्फ्लिक्ट समोर येतो आहे कोणाचा, डॉक्टर वॅटसन आणि मेरी मॉर्स्टनचा. त्या ठिकाणी तो शेवटी तिला प्रपोज करतो, ती ॲक्सेप्ट करते. ही झाली थीम. आता 2 पॉईंट्स राहिले, प्लॉट आणि सिनॉप्सिस. ते पुढच्या व्हिडिओ. ठीक आहे, धन्यवाद. आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्ही नुसतं बघतच असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही, नुकसान होत नाही, तुमचं नाव कळत नाही. सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओ येतील तर पटकन कळेल. ते बेल का काय असतं तिथे बी काहीतरी करावं लागतं, क्लिक, तिथेही क्लिक करा. ठीक आहे, शेअर करा. धन्यवाद.